नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. काय लाईफमध्ये प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम यायला लागले तर काय माहिती, एकदा प्रॉब्लेम लाईफमध्ये सुरू झाले की थांबायचं नावच घेत नाही. एक संपला की एक, एक संपला की एक, आणि आले म्हणजे चारही बाजूने येतात. माणसाला काय करावं ते सुद्धा कळत नाहीये. गेले जवळजवळ आता 2 महिने झालं चॅनल बंद आहेत. माझे सगळे चॅनल बंद आहेत. पेमेंट सगळा स्टॉप आहे यूट्यूबकडून. आणि त्यात पेमेंटचे वांदे, प्लस शूट करण्यासाठी पैसे लागतात. तर शूट मी कधीतरीच करतो, जास्त करत नाही. शूट न केल्यामुळं पैसे येत नाहीत. आणि बाकीचा तर खर्च काय थांबणार नाही आहे. जसं की गाडीचा हप्ता असेल, घराचा हप्ता असेल, ह्या त्या गोष्टी सगळ्या ज्यामुळं असं वाईट झालं कर. निवृत्ती तेलाची तुमच्या डोक्याची गोळी हो काय पुढे नवरत्न तेल आणि डोक्याच्या गोळ्या मागवल्या. जाम डोकं दुखतंय माझं. असं नुसतं विचार करून 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 डोकं दुखतंय. आणि त्यामध्ये एक व्हिडिओ झाल्या, त्यामध्ये असा एक प्रॉब्लेम की आमच्या आप्पाला हरण्या झालाय. म्हणजे अशी चुकू एवढी गाठ अशी म्हणजे आलेली आहे. आणि आप्पाने आम्हाला कधी सांगितलंच नाही आहे की मला असं गाठ आली, दुखते, असं काय. ज्यावेळेस मागच्या 10-12 दिवसापासून दुखायला लागली ना गाठ, तेव्हापासून आप्पाने सांगितलं आईला. मग आईनं मला सांगितलं. मग मी बघितलं त्या दिवशी. मग परत अजून टेन्शन मला डोक्याला, कारण घरात कोणी आजारी नव्हतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये पप्पाला हा आजार झाला म्हणजे अजून टेन्शन. मग त्या दिवशी दवाखान्यात गेलो तुम्ही शनिवारी, पण उशीर झाला हॉस्पिटलला जायला. 1च्या नंतर काय ते जास्त बऱ्यापैकी डॉक्टर येत नाही, तर केस पेपर ह्या त्या गोष्टी निघत नाही, तर ब्लड टेस्टला यायला उशीर होता. मग त्या दिवशी मी केस पेपर वगैरे काढले आणि ब्लड टेस्ट सांगितल्या. ब्लड टेस्ट, सोनोग्राफी आणि ऑपरेशन सांगितलं आहे. मग सोमवारी बोलवलं आहे, म्हणजे उद्या बोलवल्याच्या नंतर आपाचं ब्लड टेस्ट करायच्यात. बऱ्याच टेस्ट सांगितल्यात, 4-5 टेस्ट तर असतात. सोनोग्राफी करायची आणि उद्याचा दिवस माझा हॉस्पिटलमध्ये जाणार का. मग ते गोळ्यावरती बरं होतंय का त्याचं ऑपरेशन करावं लागतंय, त्याचं वेगळं टेन्शन. ते ऑपरेशन जर करावं लागलं तर मग पुन्हा आठवडाभर दवाखान्यातच जाणार. असं हेच दुखतोय लय. आणि पूजाचा जो चॅनल आहे तो जून महिन्यामध्ये रिटर्न येईल, डेट दिली यूट्यूबने. आणि हे चॅनल काय कायमचे गेलेले नाही, तर चॅनल येणार आहे. तर पण वेळ जाईल. 99% येणार, ते 1% सांगू शकत नाही आहे. मग स्क्रिप्ट घरी बसून लिहावं म्हटलं तर डोकं चाललं नाही. सारखे विचार, चॅनल नाहीत, वरून हा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम, म्हणजे असा सुन्न झालं आहे. पण होईल सगळ्या गोष्टी. माणसाच्या आयुष्यात म्हणजे कुठल्या गोष्टी राहत नाही, चांगल्या असो वाईट असो. चांगल्या आहेत तर वाईट पण येतात, वाईट आहेत तर चांगले येतात. सर्क्युलेशन चालत राहतं देवाचं. आज थोडंसं खालावलं आहे, थोडंसं दिवस सध्या तरी वाईट चाललं. पण तरीसुद्धा रोज उठून रोज व्हिडिओ करून ॲडव्हर्टाईज पण येतात. ह्या सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टी भागतात. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की काय कामधंदा नाही तुम्हाला, नुसतं व्हिडिओ बनवतात असं तसं. तर मी त्या लोकांना सांगतो, मित्रांनो, भावांनो, की हेच माझं काम आहे. आता मला सांगा, शाहरुख खान, सलमान खान, मराठीतले आपले जे कोण असतील कलाकार, मकरंद अनासपुरे किंवा स्वप्नील जोशी येते,
ह्यांचं काय काम आहे, मूवी करणं आणि मूवीतून येणारा पैसा. आपण फक्त छोटे, आपण शूट करतो, चांगलेच कॉन्टेंट बनवतो, लोकांना आवडतात आणि यूट्यूबकडून त्याचा थोडाफार पैसा भेटतो. हे पण एका पद्धतीचं कामच आहे. जसं लोक जॉबला जातात, बिझनेस करतात, दुकान टाक, हॉटेल टाक, ऑफिस काढ, हे कर, ते कर, शेती कर, ते त्यांच्या पद्धती. ते काम केल्यावरती लोकांना वाटतं ते काम आहे. आम्ही जे करतो ते त्यांना वाटतं टाईमपास आहे. नाही मित्रांनो, हे सुद्धा खूप मोठं काम आहे. ही कला, हे एडिटिंग नॉलेज, ॲक्टिंग, मिमिक्री, शूटिंगचं नॉलेज, डायरेक्शनचं नॉलेज, रायटिंगचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेतलं आहे, आलं आहे आणि त्यानुसार आम्ही व्हिडिओज प्रोजेक्ट बनवतो आहे आणि सोशल मीडियाला टाकतो आहे. आज यूट्यूबवरती करतो आहे, उद्या भविष्यात जाऊन मी नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ ह्या प्लॅटफॉर्मवर, मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी व्हिडिओ बनवू शकतो. इन फ्युचर मी स्वतःचा मूवी काढू शकतो. म्हणजे जसं होईल तसं, पण प्रयत्न तरी चालू आहेत. पण त्यासाठी लागते घरच्यांची साथ आणि सपोर्ट. आता पूजा करणं जसा पाहिजे तसा सपोर्ट ती तिच्या पद्धतीने बिचारी करते. ती काय आईच्या पोटातनं सगळ्या गोष्टी शिकून नाही आली किंवा लहानपणी शिकलं असं तिचं तसं ते वातावरण नव्हतं. ती त्या वातावरणामध्ये जगली नाही म्हणून तिला येत नाहीत. पण माझ्याबरोबर जेव्हापासून लग्न झालं आहे आमचं, तेव्हापासून मी तिला सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ती तिच्या पद्धतीने शिकते. जेवढे आता येते तेवढी तिची साथ खूप मोठी. ठीक आहे, जेव्हा सगळ्या गोष्टी नीट होतील, घरदार होईल, थोडंफार नॉर्मली कर्ज प्रत्येकावरतीच असतं, त्यात काय. हे कसं स्वतःच्या चुकीमुळे हे कर्ज झालेलं असो, त्यावेळेस सगळ्या गोष्टी नीट होतील. काळ जाईल थोडासा, 1-2 वर्ष, पण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी असतील. बरेच लोक मला म्हणतात की सगळे तुझ्या मागणं आले, यूट्यूबर्स घरदार बांधून राहिले. ठीक आहे, असो, ज्याची त्याची प्रगती, ज्याचे त्याचं कौशल्य, ज्याचे त्याचं नशीब. माझ्या नशिबात हेच आहे, तर लिहिलं काय ना काय लिहिलं असेल चांगलं, ते करण्याचा प्रयत्न करतो मी. बरंच उकडायला लागले आणि आता मला गोळ्या खाऊन डोकं कोणाकडनं तरी चुळून घेऊन झोपायचं थोड्या वेळ. आणि उद्या सोमवार 1 तारीख अपोलो हॉस्पिटल घेऊन जायचं आहे. बघू उद्या काय होते, मी तुम्हाला सांगतो.